श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवारी होळीचा सण आहे आणि होळीची रात्र ही सिद्धीची रात्र मानली जाते. अत्यंत महत्त्वाची अशी ही होळीची रात्र असते. पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश करण्याचा आदेश दिला. होलिकेला वरदान मिळाले होते की तिच्या आगीमध्ये काहीही नुकसान होणार नाही. होलिकेने जेव्हा प्रल्हादाला मांडीवरती बसवून अग्नीमध्ये प्रवेश केला तेव्हा होलिका जळून भस्म झाली आणि विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद मात्र वाचला. म्हणूनच असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. या दिवशी होळीच्या राखेचे आपण काही उपाय सुद्धा करू शकतो. आपल्या घरामध्ये बऱ्याचशा समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, पैशासंबंधीच्या अडचणी असतात. घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही. घरामध्ये सततचे वादविवाद, कलह, क्लेश या गोष्टी सुरू असतात. मानसिक शांतता नसते किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर नसते. माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद नसतो. आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली असते. घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे, सततचे आजारपण मागे लागलेले असेल, तर अशा कोणत्याही आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्येसाठी आपल्याला फक्त चिमूटभर होळीची राख जी आहे तर ती एके ठिकाणी ठेवायची आहे. यामुळे आपल्या समस्या नष्ट होतील. आपल्याला जी अडचण आहे, जी समस्या आहे, तर यानुसार आपण होळीच्या राखेचा उपाय हा होळीच्या रात्री करायचा आहे. खरं तर हे उपाय जे आहेत तर ते आपण धुलिवंदनच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी केले तरी सुद्धा चालतात. परंतु यंदा मात्र धुलिवंदनच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे, त्यामुळे आपल्याला उद्या होळीच्या रात्रीच हे उपाय करायचे आहेत. होळीच्या राखेला यज्ञाच्या राखे इतके पवित्र मानले जाते. आपण होळीची पूजा ही प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला करत असतो. तर उद्या रात्री आपण होळीची पूजा केल्यानंतर, होळी दहन केल्यानंतर आपण पाणी वापरून होळी शांत करत असतो आणि यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ही राख जी आहे तर ती घरामध्ये आणायची आहे आणि त्याचे आपल्याला काही उपाय करायचे आहेत. होळीची राख आपण कपाळावरती लावायची आहे. यामुळे आपल्यातील नकारात्मकता नष्ट होते. घरामध्ये जर सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या कपाळावरती आपल्याला ही राख लावायची आहे. 21 सेकंद आपलं बोट जे आहे तर ते त्या कपाळावरती आपल्याला चिकटवायचं आहे. म्हणजे आपल्या बोटाला राख लावायची आणि आजारी व्यक्तीच्या कपाळावरती 21 सेकंद आपल्याला ते बोट ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण सलग 21 दिवस हा उपाय केला तर आजारपण हे हळूहळू कमी व्हायला मदत होत असते. आजारी व्यक्ती स्वतःसुद्धा हा उपाय करू शकतात. त्याचप्रमाणे ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी होळीची राख टाकायची आहे आणि हे पाणी आपण आजारी व्यक्तीला प्यायला देऊ शकतो. तसेच आजारी व्यक्तीच्या बेडखाली आपण या राखेची पुडी बांधून ठेवल्याने सुद्धा आपल्या घरातील जे आजारपण आहे तर ते नष्ट होत असते. तसेच आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही राख टाकायची आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता ही निघून जाते. आपल्याला जर पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नसेल, तर एक लाल कापड घेऊन त्यामध्ये थोडीशी चिमूटभर होळीची राख आपल्याला बांधायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धनासंबंधीच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात. श्रीहरी विष्णूंना सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि ही जी लाल कापडामध्ये बांधलेली राख आहे तर ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण जर अशी राख ठेवलेली असेल तर मागच्या वर्षीची राख जी आहे तर ती आपल्याला यंदा विसर्जित करायची आहे. आपण एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये त्याचं विसर्जन करू शकतो आणि नवीन राख जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे. आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा आपलं जर दुकान असेल, व्यवसाय असेल, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला पैशाचा गल्ला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ही राख ठेवू शकतो. तसेच होळीची राख आपण आपल्या शरीराला जर लावली तर यामुळे सुद्धा मानसिक तणाव दूर होत असतो. आपल्या पर्समध्ये सुद्धा आपण होळीच्या राखेची छोटीशी पुडी जी आहे तर ती बांधून ठेवू शकतो. यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होते आणि पैसा जो आहे तर तो आपल्या पर्समध्ये खेळता राहतो. आपल्याला जर पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर आपण आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये होळीच्या राखेची छोटीशी पुडी बांधून ती सुद्धा ठेवू शकतो. त्याचप्रमाणे होळीच्या राखेमध्ये खडे मीठ आणि मोहरी घालून आपल्याला ती राख आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा कोणाला नजर लागेल, आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना जेव्हा नजर लागते तर त्यावेळेला या राखेने आपण जर नजर उतरवली तर नजर दोष नष्ट होत असतो. तसेच आपण ही राख अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने जर स्नान केले तर आपल्या ग्रहांची स्थिती ही मजबूत होत असते. तसेच एका वाटीमध्ये आपल्याला थोडीशी ही राख जी आहे तर ती टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे
आणि हे जे होळीचं राख टाकलेलं पाणी आहे तर घरातील सर्व सदस्यांना एक एक चमचा आपल्याला हे तीर्थ द्यायचं आहे. यामुळे शरीर शुद्धी होत असते आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होत असते. तसेच राखेची पोटली बांधून म्हणजे एका लाल कापडामध्ये किंवा पिवळ्या कापडामध्ये आपल्याला होळीची राख बांधायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला आतील बाजूला वरच्या साईडला आपल्याला ही पोटली जी आहे तर ती बांधायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही. घरामध्ये जर काही दोष असतील, बाधा असतील तर त्या नष्ट होतात. कारण बाहेरच्या व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतात, तेव्हा त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा येत असते. अशी पोटली आपण मुख्य दरवाजाच्या वरती अडकवल्यामुळे यामध्ये सर्व नकारात्मकता ही शोषली जाते. तसेच मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडी थोडी ही होळीची राख जी आहे तर ती टाकायची आहे. यामुळे सुद्धा नकारात्मकता ही नष्ट होत असते. होळीच्या राखेचे हे छोटे छोटे उपाय आपल्याला उद्या रात्री करायचे आहेत. रात्री झोपण्या अगोदर जरी आपण हे उपाय केले तरी सुद्धा चालतील. होळीची जी राख आहे तर या राखेमध्ये रंग मिसळून या रंगांची होळी ही दुसऱ्या दिवशी खेळली जाते, म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी खेळली जाते. परंतु यंदा धुलीवंदनच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे जे काही आपल्याला होळीच्या राखेचे उपाय करायचे आहेत तर ते उद्या रात्रीच आपल्याला झोपण्या अगोदर करायचे आहेत.